या संघाला. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग सीझन 2 आणि आलेल्या मान्यवरांचा अर्थातच भालचंद्र मेहर बाल्यामामा. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. डीसीसी संघाचा आणि त्या डीसीसी संघासाठी सातत्यानं त्यांचा देखील एक मोठा वाटा असतो, पाठबळ. बाल्यामामा आणि अरुणजी मेहर, आपल्याला दोघांना विनंती असेल अरुण मामा आपण दोघांनी यायचं, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटची आणि अंतिम मॅच. बॉल पहिल्याच बॉलर कट केले आणि लेट कट करत असताना धावांचा श्री गणेशा होतोय. ग्रुप बी मधून शेवटची आणि अंतिम मॅच आहे. कोण जाणार आहे टॉप 16 मध्ये? एका बाजूला निर्मल, समोर 9 स्टार. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू जातो सिंगल साठी. नेक्स्ट ग्रुप रिपोर्टिंग करायचं आहे JSM बॉलिंग, JKCC अर्नाळा, आगाशी आणि JCC. चारही संघाने रिपोर्टिंग करायचे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावर. आरबाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या परामध्ये शानदार दमदार आयोजन या नवापूर नगरीमध्ये, या सागरी किनारपट्टीवर आलेली तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला ही स्पर्धा, जिकडे दुसऱ्या परामध्ये आपण आहोत. ग्रुप बी मध्ये आपण आहोत. ग्रुप ए आपण पाहिला. टॉप 16 मध्ये जाणारा पहिला संघ, त्या संघाचं नाव होतं टीम साहिबा. त्यानंतर दुसरा संघ, त्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. ग्रुप सी मधून ग्रुप बी मधून ज्यावेळी आपण आलात त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाने बाजी मारली त्या संघाचं नाव होतं दिविशा तेजस 11. आता 2 विनर संघादरम्यान शेवटची आणि अंतिम मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 16 मध्ये शनिवारच्या दिवशी क्वालिफाय होणार आहे. मॅच कडे बोलतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर. आरबाज समोर राम. कलवर टप्प्याचा चेंडू फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग नव्हतं. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पहिल्या 5 चेंडू मध्ये 7 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 9 स्टारचा संघ जिकडे टॉस जिंकला होता, नयन यांनी लगेचच सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं 9 स्टार या संघाला. ऑप्शनच्या बराच बाहेर आहे आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आणि त्यांच्या सोबतीनं विवेक सर. एपन जोडी पुन्हा तीच दिशा यावलेला लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. वाईट चेंडू घोषित केला. किती वाईट आले आहेत? जवळपास 3 वाईट आले आहेत. 5 चेंडू 9 धाबा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धाबा. डीजे नकोय, ऐकूया मृदुल्ला. यस, नक्कीच. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाफकावर आपण पाहायला गेलं तर चांगली सुरुवात आहे. 10 धावा धाफकावर तुर्तास आलेले मान्यवर आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. नवापूर गावातील अजून एक वरिष्ठ आणि दानशूर असं व्यक्ती अर्थातच गौतम पाटील साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील गौतम पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. गौतम भाई, विनंती असेल, आयोजकांची रिक्वेस्ट आहे, आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिली. त्यामध्ये
डीजेनं गजर दिल्या. अर्थातच काय हे षटक पॉवर प्लेचं असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा धाफकावर आहे. दोन बंधूंची जोडी हेमंत घडिगावकर, राम घडिगावकर. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहायला गेलं तर अनेक बंधूंच्या जोड्या पाहिल्यात आणि त्यातीलच ही एक प्रसिद्धी जोडी. परंतु हा येतोय चेंडू, पंचांचा डिसिजन सीमारेखाबाहेर, चौकार आहे. डीजेला न संधी देता आपण आलेल्या मान्यवरांचा, संपूर्णतः आयोजक, नवापूर गावातील अनेक ग्रामस्थ, त्यामध्ये प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं मिथुनजी तांडेल असेल, धीरजजी तांडेल असेल, त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर जयेश वैती सर, नवापूर गावातील एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आयोजकांच्या भूमिकेमध्ये कुंदन दादा ह्या नावाने एक वेगळी प्रसिद्धी आहे, त्यांची तितकीच मोठी मेहनत आहे. त्यानंतर चिरागजी मेहर खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडू आहेत आणि ह्या स्पर्धेसाठी प्रचंड मोठी मेहनत त्यांची राहिले. त्यानंतर आर्यन मेहर, नक्कीच त्याचा देखील उल्लेख करावासा वाटतोय. अक्षय पाटील असेल, केतन पाटील असेल, केतन मेहर असेल, तन्मय वैती, प्रत्येकाची प्रचंड मोठी मेहनत आहे. आमचे एडिटर खऱ्या अर्थानं आदू अर्णाला किल्ला नगरीतील आहेत. आज नवापूर गावातील ग्रामस्थांच्या प्रेमासाठी आज आजू देखील आज एडिटरच्या भूमिकेमध्ये त्याला देखील आपण पाहतोय. आणि नवापूर म्हटलं तर एक आगरी कोळी समाज आणि एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं ह्या आगरी कोळी समाजाकडे पाहिलं जात आहे. मिलिंद मेहर असेल, कुणाल मेहर, खऱ्या अर्थानं लेट परंतु आमचा कुणाल सातत्यानं थेट असतो. मॅन्युअल स्कोरर आपण नीरजला पाहतोय. अनिकेत असेल, आमचा आईवा या नावाने एक वेगळं प्रेम आहे त्यांना. स्वयं मेहर असेल, आमचे एडिटर आहेत, आमचे लहान बंधू. त्यानंतर सर्वात मोठी मेहनत, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, अर्थातच पार्थ पाटील, त्यांची देखील तितकीच मोठी मेहनत. लाईनमॅन अर्थातच उत्कर्ष पाटील, भूषण पाटील, त्यांची देखील तितकीच मोठी मेहनत. तन्मय वैती असेल, खेळपट्टी मॅन खऱ्या अर्थानं आमचा निलेश वाडकर, ते देखील आता येणारे 3 दिवस आणि त्यांचं देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा देखील एक वाटा हा तितकाच मोठा असणार आहे. उत्कर्ष पाटील, साहिल मेहर असेल, आदित्य मेहर असेल, त्यांची देखील प्रचंड मोठी मेहनत आहे. आणि अजून देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेने आमच्या सोबतीनं कौस्तुभजी मेहर हे जोडले जातील. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या वेगाने 21 फ्लाइंग स्टार्ट आहे आणि काय जबरदस्त प्लॅटफॉर्म सेट केलाय रामने. राम बॅक इन फॉर्म. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अनुरागचा पहिला बॉल, हलक्या हाताने फक्त दिशा दिली चेंडूला. सिंगल साठी एक विकेट जरूर गेले परंतु ते विकेट जात असताना राम मैदानाच्या आतमध्ये आहे. ही सर्वात जमेची बाजू ठरणार आहे. पहिल्या चेंडूवर आले सिंगल. धावसंख्या धावपल करते 22 रन, 22 धावा. अनुरागचा हा चेंडू पुन्हा एकदा कट केले, चेंडूला पाठवले सिंगल साठी. पहा पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर विकेट सुद्धा आली होती हेमंतची, याचं कॅप्टनची. परंतु आता तिसरं षटक, सर्वात महत्वाचं षटक. इकडून धावा किती बनवायच्या आहेत, निर्णायक मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 16 मध्ये दाखल होणार आहे. नेक्स्ट बॉल अनुराग, हलक्या हाताने ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिले आणि सिंगलला पाठवले. एका धाबेसाठी 24 धाबा धावपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. अनुराग समोर राम. नेक्स्ट बॉल पुन्हा कट केलंय. वा खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनुरागने 4ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळल्यात. पूर्णपणे थांबवण्याचा जो प्रयत्न केलाय, जो प्लॅटफॉर्म सेट केला होता रामने पहिल्या 2 षटकामध्ये, कुठेतरी आता या पहिल्या 4 चेंडूमध्ये थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये केलाय. 25 रन, 25 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस, जागा बनवली. 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. चला दोन्ही संघांना विनंती असेल, JSM बोळींज विपक्ष JKCC अर्णाला
आपण एंट्री गेट आहे त्या ठिकाणी विनीत पाटील आणि तन्मय मेहर आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधा. कॅप्टन दोन संघाचे कर्णधार. कॅप्टन आपण जायचंय. JSM बोळिन्स, JKCC अर्णाला सौरभ रेड्डी आहे. हो 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 हो, ह्यूज मिस्टेक, ह्यूज मिस्टेक. नो प्लस चौकार. तब्बल 5 धावा आल्या आहेत आणि सर्वेशने काय जबरदस्त बॅटिंग केले. लगातार 2 चौकार, 17 धावा. 17 वर्षाचा आहे सर्वेश आणि काय जबरदस्त बॅटिंग करतोय. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना लगातार 2 चौकार आल्यात. काय इकडून हॅट्रिक पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धाबा धावपलकावरती आतापर्यंत 34. फ्लाइंग स्टार्ट आहे. खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे निर्मल संघ. फ्री हिटचा बॉल बॅटच्या टोला लागला समोर. ओ, डायरेक्ट हिट झाला असता तर लागलाय की नाही सर्व गोष्टी पाहणार आहोत. रिव्ह्यू घेतला गेला, थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय आणि या सर्व गोष्टी आपण पाटील नेटवर्कवर पाहणार आहोत. त्या अगोदर नेक्स्ट ग्रुप सी ला होते सुरुवात, जिकडे पहिली मॅच आपल्या भेटीला येणार आहे. JSM बोळिन्स समोर JKCC अर्नाला आणि त्यानंतर आगाशी आणि JCC. हा सर्व गोष्टी चेक केल्या जातात. ही सर्वेची बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की आत, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत राम आणि सर्वेशने केली. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर बारकाईने एकदम आमचे ऑफिशियल पंच पाहतात त्या डिसिजन नॉट आउट. 1 रन कंप्लीट आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 35 धावा. या ऐकूया डीजेला. सर बोला. किरिश्ता सुनने का गाना, किरिश्ता ले बेटा. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल हलक्यातनं चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. 36 धावा धावपलकावरती आहेत. पहा, तुम्हाला 40च्या आतमध्ये किमान या धावा थांबवावे लागणार आहेत. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला ती बॅटिंग करण्यासाठी खूप निर्णायक मॅच आहे. एक बाजूला निर्मल आहे समोर 9 स्टार. हलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला खेळपट्टीवर सन्मान दिलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा सिंगल येते. धावा धावपलकावरती आतापर्यंत आहेत 37 रन, 37 रन, 37 धावा. नेक्स्ट बॉल हलक्यातनं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी जातोय. पहा, या अगोदर सुरुवात चांगली होती अनुरागची सुद्धा, परंतु त्या लगातार 2 चौकाराने ते कॅल्क्युलेशन पूर्णपणे बिघडलं आणि धावा तितक्याच वेगाने यावे लागल्या. हलक्यातनं पुन्हा एकदा कट केलं, चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. 39 धावा धावपलकावरती आहेत. ज्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं होतं ते किमान पार केलंय 9 स्टार या संघाने. आता येणारे इकडून 2 चेंडू कशा प्रकारे असणार. 39 रन ऑन द बोर्ड. हलक्यातनं चेंडूला कट केलंय, पुन्हा एकदा पाठवलं सिंगल साठी. 40चा पल्ला झालाय फार. पहिल्या इनिंगचा अजून एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. तिथे स्ट्राईक एंडला राम असणार आहेत आणि प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असणार आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केले पहिल्या इनिंग मध्ये. आम्ही पूर्णपणे 9 खेळाडू सज्ज आहात हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले 9 स्टार या संघाने. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. खूप चांगली फिल्डिंग. नयन त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं, फेकी केली. 1 रन कंप्लीट. हितेश मात्रे बाळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण आज विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांना स्थानपन्न व्हावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 41 धावा धावपलकावरती आहेत. 42चं टार्गेट सेट केलं गेलं 9 स्टार या संघाने. भीम प्रेरणा निर्मल या संघासमोर.
पटापट प्लीज. अजून एक ग्रुप बाकी आहे, ग्रुप सी, म्हणजे टोटल अजून 5 मॅचेस बाकी आहेत. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 थाटामाटात येणारी स्पर्धा, जिकडून आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आहे. ग्रुप ए आपण पाहिला. ग्रुप ए मधून पहिला संघ ज्या संघाने बाजी मारली टॉप सेक्शन मध्ये, त्या संघाचं नाव होतं टीम साहेबा. दुसरा संघ ज्या संघाने बाजी मारली त्या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण आलात, ग्रुप बी मध्ये. त्यामधून पहिला संघ देविशा तेजस 11 आणि त्यानंतर 2 संघादरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 42चं टार्गेट सेट केलंय. आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला टीम मीटिंग कमी करायची आहे प्लीज. भीम प्रेरणा निर्मल आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा कमेंट्री बॉक्स कडे. आदरणीय प्रिन्स, आपण कुठे असाल तर मुख्य मंचावर स्थानपन्न व्हायचंय. प्रिन्स प्रिन्स आमट्या, आपण कुठे असाल तर या. आपलं सुद्धा सर्वचे स्वागत आहे या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये. चला पाठला कितीच आहे? 42. बोल डायरेक्टली 9 धावांवर मारलाय फलंदाज जिग्नेश वैती. डिपार्ट्स, फर्स्ट विकेट गोस डाऊन, गॉन. डीजे पहिल्या चेंडूवर वाद. जिग्नेश वैती बिग ब्लो. नवीन बॅटर अरबाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. अरबाज सुद्धा बाद. सर्वेशने केलाय वार. बॅटिंग करत असताना आता पलटवार करावा लागणार आहे. हॅट्रिक वर आहेत. काय हॅट्रिक या स्पर्धेची पाहायला मिळेल का, त्या अगोदर धूम ऐकूया. थँक्यू डीजे. सर्वेश हॅट्रिक वर आहेत. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मधील हॅट्रिक पाहायला मिळेल का. चेंडू पायावर आदळला, वेगाने येतोय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने आहे. आणि अखेरकार धावांचा श्री गणेश होत असताना 42 धावांचा पाठलाग करतायत. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. इतक्या मोठ्या दडपण वाढवलंय. आल्या सर्वेशने पहिल्या 3 चेंडू हाताळल्यात आणि फक्त 1 वर 2 यापर्यंत सुरुवात आहे. चेंडू गॅप मधून काय जबरदस्त फटका. यशच्या बॅट मधून येतो चेंडू सीमारेचा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 मध्ये 5 यापर्यंत सुरुवात आहे. 2 गड्याच्या मोबदल्यात 42चा पाठलाग करत असताना पुन्हा तोच फटका. यावेळी राम आहे. रामने खूप चांगली फिल्डिंग केली. तोपर्यंत 1 रन कंप्लीट आणि अखेरकार 5 चेंडू मध्ये 6 धावा. 2 गडी बाद. भरपूर घडले पहिल्या षटकात. लगातार 2 विकेट, सिंगल, चौकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सर्वेश बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन येते. 42चा पाठलाग आहे. 7 धावा धावपलकावरती. या ऐकूया धून आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. अजून एक समालोचक अनिल बेनबंती सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सरचं स्वागत आहे या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये.
12 धावा धापलकर. ओ क्लीन बोल्ट बॅकबोर्डर गेले यष्ट्या वाकवल्या फलंदाज बाद. गॉड. थँक्यू पलटवार प्रतिउत्तर आणि प्रतिउत्तर देत असताना सुमितला मैदान सोडावं लागलं होतं. पहा या प्रकारचे मोठे फटक्याकडे तुम्हाला जावं लागणार आहे जर का तुम्हाला मॅच मध्ये परत यायचं असेल तर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धापलकरवरती आहेत. 42चा पाठलाग आहे. मॅच मध्ये इक्वेशन करायला येणाऱ्या 15 मध्ये 15-30 च इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. नेक्स्ट बॉल. ओहो कडक 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 काय जबरदस्त बॅटिंग करतायत नयनच्या बॅट मधून. अजून एक चेंडू सीमारेच्या पार चौकार. भरपूर उशीर झाला नयनला मैदानाच्या आतमध्ये येता परंतु काय इकडे मॅच ऑन होईल का यावर सर्वांच्या नजरा. 16 धावा धापलकावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. नेक्स्ट बॉल फुल टॉस. खूप चांगली बिल्डिंग. ओहो हो बिग मिस्टेक. स्वतः अडवला चेंडू लावला. नयन सुद्धा बाद. अजून एका विकेटचं पतन. कॉन. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 1-6 16 धावा धापलकर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. विशालने खूप चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता परंतु येतोय डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा धापलकर. 42चा पाठलाग. एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया. पॉवर प्ले परंतु या पॉवर प्ले येता किमान 4 गडी बाद झाले आहेत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आहे. आता पूर्णपणे पॉवर निघालाय. आता तुम्हाला पॉवर बनवायचं आहे. पहिलाच बॉल काय जबरदस्त चेंडू होता. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण आल्यात ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती. सी कॉस्ट कॅफेचे ओनर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची इतकी चांगली जर्सी ब्रँडेड जर्सी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले असे सी कॉस्ट कॅफेचे ओनर सचिनजी वैती यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल सचिनजी वैती यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय सचिनजी वैती सिकॉस कॅफेचे ओनर. पूर्ण नवापूर नव्हे तर सगळ्या खेळाडूंना ही जर्सी आवडली आहे. थँक्यू सो मच सचिन भाऊ. आपलं मनोपूर्वक आभार की आपण इतक्या चांगल्या क्वालिटीच्या जर्सी मॅन ऑफ द मॅच म्हणून या स्पर्धेमध्ये दिला त्याबद्दल. हो नो +4 पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा फ्लाईटचा नो आमच्या ऑफिशियल पंचांनी घोषित केला आणि त्या चेंडूवर चौकार आला होता. 5 धावा धापलकरवरती येत आहेत. नेक्स्ट बॉल प्रवीण समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 22 धावा धापलकरवरती आहेत. 8-20 या इक्वेशनवरती मॅच आले. अजून एक चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. 5व्या विकेटचं पतन. गॉल. सॉरी 6वा विकेट जवळपास बाद झालाय. हो लेग स्टंपच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने सोडला होता निर्वागने आणि
वाईट चेंडू. हो हो, पुन्हा येतोय डॉट आणि अखेरकार 3 षटकं संपल्यात. 26 धावा धावपल करते एस डीजे. 26 धावा धावपल करत शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. रोहित आल्यात. रोहितचा पहिला बॉल, खूप चांगली फिल्डिंग, कडक स्ट्रोक होता, परंतु खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं आणि येतोय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल, 26 रन ऑन द बोर्ड. बॅकफुट गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. ओ डायरेक्ट हिट, काम फिट. अजून एका विकेटचं पतन, गॉन. अजून एका विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद प्रिन्स आमट्या, चालाक माणूस, यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खतरनाक माणूस आहे. खूप रील्स व्हायरल झाल्यात. आणि आमट्या, चालाक माणूस, जेवणाची चेष्टा करायला सोडली नाही या माणसाने. इतका चालाक माणूस आहे हा. नेक्स्ट बॉल, हलक्या त्यानं पुन्हा एकदा चेंडूला पुरा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु नाही झाला. त्या कारणानं सिंगल येते. पहा, मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. तुम्ही 42 धावांचा पाठलाग करत असताना तुमचा प्लॅन, तुमचा कॉम्बिनेशन या सर्व गोष्टी बनल्या नाही. त्या कारणानं तुम्हाला या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलंय आणि अखेरकार मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय 9 स्टार या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना भीम प्रेरणा निर्मलचा संघ. नेक्स्ट ग्रुपला सुरुवात होण्या अगोदर आपण काही गोष्टी पाहणार आहोत. त्या अगोदर मॅच समरी, आणि मॅच समरी नंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगेचच वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने केली बॅटिंग, ज्याने केली बॉलिंग, यंग टॅलेंट खेळाडू 16 वर्षाचा हा सर्वेश ठरलाय या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. थँक्यू डीजे. आता जास्त वेळ वाजू देणार नाहीये, कारण आता आपण लगेचच सी ग्रुपच्या मॅचेसकडे जाणार आहोत. 9 स्टार प्रभावित करणारी कामगिरी त्यांनी केली. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊयात. सर्वप्रथम आपण नाणेफेक करणार आहोत आणि नाणेफेकी करण्यासाठी मी आदरपूर्वक आमंत्रित करेल नवापूर गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय गौतमजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल, आपण नाणेफेक करण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेने यायचं आहे. आदरणीय गौतमजी पाटील, आदरणीय गौतमजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. राजेश पाटील, आदरणीय राजेश पाटील साहेब आपल्या